नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 साठी बघा अतिशय महत्त्वाचे काही प्रश्न कव्हर करणार आहोत। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आपण। या ठिकाणी बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत बघा। भारत देशाच्या तिन्ही सेना दलाचे प्रमुख कोण असतात? भारत देशाच्या तिन्ही सेना दलाचे प्रमुख कोण असतात असा प्रश्न आहे। तर कोण असतात मित्रांनो? राष्ट्रपती। ठीक आहे, या ठिकाणी पर्याय राष्ट्रपती, सी क्रमांकाचा पर्याय आपलं योग्य उत्तर असणार आहे राष्ट्रपती। ठीक आहे, आता मित्रांनो राष्ट्रपती जर ऑप्शनला नसेल आणि सी डी एस किंवा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ असा जर ऑप्शन असेल राष्ट्रपतींच्या ठिकाणी, तर योग्य उत्तर असणार आहे आपलं CDS। ठीक आहे, आता बघा राष्ट्रपती CDSला ऑर्डर देतात। ठीक आहे, आणि CDS मग या तिन्ही सेनांच्या प्रमुखांना ऑर्डर देतात। ठीक आहे, अशा प्रकारे युद्धाच्या वेळी ऑर्डर दिल्या जातात। ठीक आहे, आता बघा CDS कोण आहेत आपल्या भारताचे सध्या? तर अनिल चौहान हे CDS आहेत। म्हणजे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू CDS अनिल चौहान यांना ऑर्डर देतील आणि त्यानंतर CDS अनिल चौहान हे तिन्ही सेनांना ऑर्डर देऊन युद्धास सुरुवात होईल। ठीक आहे, आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, याच्यावर बऱ्याच वेळेला प्रश्न आलेले आहेत बघा। तर सेना दलाच्या प्रमुखास काय म्हटले जाते? ठीक आहे, आता बघा लष्कर प्रमुखास काय म्हटले जाते? तर जनरल। ठीक आहे, लष्कर प्रमुखास जनरल असे म्हटले जाते। कोण आहेत जनरल भारताचे? मनोज पांडे। ठीक आहे, त्यानंतर नौदल प्रमुखास काय म्हटले जाते? ॲडमिरल असं म्हटलं जातं नौदल प्रमुखास। कोण आहेत सध्या? आर हरिकुमार। ठीक आहे, त्यानंतर वायुसेनेच्या मुख्य अधिकाऱ्यास काय म्हटले जाते? तर एअर चीफ मार्शल कोण आहेत? मला कमेंट करून सांगायचं आहे। ठीक आहे, एअर चीफ मार्शल कोण आहेत भारताचे? कमेंट करून सांगायचं आहे। CDS आपले आहेत अनिल चौहान। आपलं मूळ उत्तर आहे तिन्ही सेना दलाचे प्रमुख राष्ट्रपती। ठीक आहे मित्रांनो, आपण एक प्रश्नामध्ये त्या संबंधित जे काही सर्व फॅक्ट आहेत ते कव्हर करत आहोत, जेणेकरून तुमचा एका प्रश्नामध्ये सर्व फॅक्ट कव्हर होऊन जातील आणि तुमचा मार्क जाणार नाही। ठीक आहे, उजनी धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? बऱ्याच वेळेला हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये रिपीट होत असतो। उजनी धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? भीमा नदीवर आहे। ठीक आहे, भीमा नदीचा उगम कुठे होतो? भीमाशंकर पुणे या ठिकाणी होतो। याच नदीवर उजनी हे धरण आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सोलापूर या जिल्ह्यामध्ये आहे। ठीक आहे, जिल्हा पण लक्षात ठेवायचा आहे, धरणाचं नाव लक्षात ठेवायचं आहे उजनी आणि नदीचं नाव भीमा। ठीक आहे, तर मित्रांनो गोदावरी नदीवर विचारलं तर बघा जायकवाडी हे धरण आहे कुठे? संभाजीनगर जिल्ह्यामध्ये। ठीक आहे, जायकवाडी हे धरण आहे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये। कोयना नदीवर कोयना धरण आहे सातारा जिल्ह्यामध्ये। ठीक आहे, भोगावती हे या नदीवर राधानगरी धरण आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये। ठीक आहे, आपलं मूळ उत्तर आहे भीमा नदीवरील उजनी धरण। ठीक आहे, व्हिडिओ कसा वाटतोय मित्रांनो कमेंट करा, व्हिडिओला एक तरी लाईक करा, जेणेकरून माझ्या मेहनतीला यश येईल। ठीक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर एक ते दोन प्रश्न हमखास असणार। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्यावर प्रश्न नेहमी विचारले जातात बघा। यांचा जन्म कुठे झालेला आहे? महू, पर्याय क्रमांक B महू, मध्य प्रदेश या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झालेला आहे। तारीख लक्षात ठेवायची आहे 14 एप्रिल 1891। 14 एप्रिल 1891ला महू या ठिकाणी, मध्य प्रदेशातील महू या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झालेला आहे। ठीक आहे, यांना घटनेचे शिल्पकार असं म्हटलं जातं। ठीक आहे, आता मित्रांनो सेम प्रश्न महात्मा फुलेंसाठी विचारला जाऊ शकतो। तर बघा महात्मा फुलेंचा जन्म कडगुण, सातारा जिल्ह्यातील कडगुण या ठिकाणी झालेला आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचा। ठीक आहे, कधी झालेला आहे? 11 एप्रिल 1827। 11 एप्रिल 1827ला कडगुण या ठिकाणी, सातारा जिल्ह्यातील कडगुण या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झालेला आहे। ठीक आहे, सेम प्रश्न लोकमान्य टिळकांसाठी विचारला तर बघा 1856 साली चिखली या ठिकाणी, रत्नागिरीमधील चिखली या ठिकाणी लोकमान्य टिळकांचा जन्म झालेला आहे। कधी? 1856 साली। ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा मोस्ट रिपीटेड प्रश्न आहे, बऱ्याच जणांना माहीत असेल हा प्रश्न, खूप सोपा आहे। मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे नाही? जशाच तसा प्रश्न विचारला जातो आणि ऑप्शनही तेच असतात मित्रांनो हा प्रश्न। तर बघा पुणे या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही आहे। ठीक आहे मित्रांनो, प्रश्न शेवटपर्यंत वाचायचा आहे बघा। इथे जर आहे असतं तर या ठिकाणी उत्तर वेगळं असतं। ठीक आहे, तर या ठिकाणी आहे नाही इथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे। ठीक आहे, शेवटपर्यंत, जेणेकरून आपला मार्क जाणार नाही।
त्यानंतर प्रश्न आहे बघा, 1930मध्ये कोणत्या भारतीयास भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले? 1930मध्ये कोणत्या भारतीयास भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले? तर मित्रांनो, आपण जे प्रश्न घेतोय ते पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे टॉपिक कव्हर करतोय. ठीक आहे, आता यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी जेवढ्या भारतीयांना नोबेल पारितोषिक मिळाले ती लिस्ट तुम्ही पाठ करून ठेवायची आहे. ठीक आहे, प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर बघा, 1930मध्ये सी व्ही रमन यांना भौतिकशास्त्रासाठी नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. सी व्ही रमन. ठीक आहे. 1983मध्ये भौतिकशास्त्रासाठीच, या ठिकाणी जर वर्ष बदललं 1983 झालं तर बघा, डॉक्टर सुब्रमण्यम यांना भौतिकशास्त्रासाठी नोबेल मिळालेला आहे 1983मध्ये. ठीक आहे, 1930मध्ये सी व्ही रमन, 1983मध्ये डॉक्टर सुब्रमण्यम. ठीक आहे. जर सेम प्रश्न विचारला अर्थशास्त्रासाठी 1998मध्ये बघा, अमर्त्य सेन यांना 1998ला अर्थशास्त्रासाठी नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे, अमर्त्य सेन यांना. ठीक आहे, 1998 अर्थशास्त्रासाठी. ठीक आहे, तर ही लिस्ट तुम्ही पाठ करून ठेवायची आहे मित्रांनो. त्यानंतर परत बऱ्याच वेळेला रिपीट होत असणारा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस खात्यातील कोणते पद फक्त पदोन्नतीनेच भरले जाते? कोणते पद आहे? पोलीस निरीक्षक. पोलीस निरीक्षक हे जे पद आहे ते बघा, महाराष्ट्र पोलीस खात्यामध्ये फक्त प्रमोशनने किंवा पदोन्नतीने भरले जाते, पोलीस निरीक्षक. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, भारताचे मिसाईल मॅन म्हणून कोणास ओळखले जाते किंवा भारताचे मिसाईल मॅन कोणास म्हटले जाते? तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन असे म्हटले जाते. ठीक आहे. महात्मा गांधींना राष्ट्रपिता म्हटले जाते. त्यानंतर बघा, सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे लोह पुरुष असे म्हटले जाते. लक्षात ठेवा, लोह पुरुष प्रश्न विचारलेला आहे. सरदार वल्लभभाई पटेल लोह पुरुष. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय घटनेचे शिल्पकार असे म्हटले जाते. त्यानंतर प्रश्न आहे, मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे? सर्व मुख्यालय पाठ करून ठेवा. ठीक आहे, मुख्यालय सर्व पाठ करून ठेवा. किती विभाग आहेत रेल्वेचे ते पण पाठ करून ठेवा. तर बघा, मध्य रेल्वेचे मुख्यालय जे आहे ते बघा, मुंबई CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय आहे. ठीक आहे. जर पश्चिम रेल्वेचं विचारलं तर बघा, मुंबई चर्चगेट. ठीक आहे. दक्षिण रेल्वेचं विचारलं चेन्नई. दक्षिण मध्य विचारलं सिकंदराबाद. ठीक आहे. मूळ उत्तर आपलं मुंबई CSMT मध्य रेल्वेचे मुख्यालय. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा प्रश्न, T20मध्ये 300 बळी घेणारा पहिला यष्टिरक्षक कोण बनलेला आहे? हमखास प्रश्न पडणार आहे हा, लक्षात ठेवा. 300 बळी घेणारा पहिला यष्टिरक्षक बनलेला आहे आपला महेंद्रसिंग धोनी. भारताचा महेंद्रसिंग धोनी हा T20 खेळामध्ये 300 बळी घेणारा पहिला यष्टिरक्षक बनलेला आहे. म्हणजेच मित्रांनो, त्याने स्टंपच्या मागे 300 विकेट घेतलेल्या आहेत. ठीक आहे. तर मित्रांनो, 7000 रन करणारा जर विचारलं 7000 रन करणारा पहिला यष्टिरक्षक तर महेंद्रसिंग धोनी हाच असणार आहे. ठीक आहे. यामध्ये बघा मित्रांनो, दुसऱ्या क्रमांकावर दिनेश कार्तिक आहे. ठीक आहे. पहिल्या क्रमांकावर महेंद्रसिंग धोनी आहे, जो 300 विकेट घेणारा पहिला यष्टिरक्षक बनलेला आहे. याच्यावर प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर प्रश्न आहे, IPLच्या इतिहासात सर्वाधिक धावा बनवणारा संघ कोणता? तर मित्रांनो, IPLवर प्रश्न पडतात तुम्हाला माहीत आहे, त्या दृष्टीने आपण सर्व IPLचे प्रश्न महत्त्वाचे कव्हर करत आहोत. बघा, IPLच्या इतिहासात सर्वाधिक धावा बनवणारा जो संघ आहे तो आता बनलेला आहे कोणता? आधी होता बघा RCB, त्यानंतर होता KKR, त्यानंतर आता आहे बघा SRH म्हणजेच सनरायझर्स हैदराबाद. हा जो संघ आहे तो आतापर्यंत सगळ्यात जास्त धावा करणारा संघ बनलेला आहे. मित्रांनो, 277 धावा त्याने फक्त 20 ओव्हरमध्ये केलेल्या, 277 या आतापर्यंतच्या IPLच्या सर्वात जास्त धावा आहेत, 277. ठीक आहे. कोणी बनवले आहेत? सनरायझर्स हैदराबाद. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे 272 धावा KKR. या बघा, या KKRने 272 धावा बनवलेल्या आहेत. आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे, तिसऱ्या क्रमांकावर आहे रॉयल चॅलेंजर्स बँगलोर, याने 263 धावा बनवल्या होत्या. ठीक आहे. आता सध्या विक्रम कोणाच्या नावावर आहे? SRH 277 रन. ठीक आहे. तर मित्रांनो, पानिपतचे युद्ध तिन्ही पाठ करून ठेवायच्यावर प्रश्न विचारले जातात. पानिपतचे आणि प्लासीचे देखील युद्ध पाठ करून ठेवायचे. ठीक आहे.
तर बघा पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले होते, कोणामध्ये झाले होते, केव्हा झाले होते, या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. पानिपत हे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे ते पण विचारलेलं आहे, तर बघा ते पण लक्षात असलं पाहिजे. पानिपत हे ठिकाण हरियाणामध्ये आहे. ठीक आहे, हरियाणा या राज्यामध्ये. आता बघा पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले होते, तर बाबर व इब्राहिम लोधी यांच्यामध्ये पानिपतचे पहिले युद्ध 1526मध्ये झाले. 1526. ठीक आहे, वर्ष लक्षात ठेवा. 1526मध्ये पानिपतचे पहिले युद्ध झाले. बाबर व इब्राहिम लोधी यांच्यामध्ये झाले. ठीक आहे. आता दुसरे विचारले तर बघा अकबर व हेमू या दोघांमध्ये झालेलं आहे. दुसरं पानिपतचं युद्ध अकबर व हेमू यांच्यामध्ये झालेलं आहे. कधी झालेलं विचारलं तर 1556ला अकबर व हेमू यांच्यामध्ये पानिपतचं दुसरं युद्ध झालेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर तिसरं युद्ध झालेलं आहे बघा मराठे व अब्दाली यांच्यामध्ये झालेलं आहे. कधी झालेलं आहे, 1761ला झालेलं आहे. पानिपतचं तिसरं युद्ध 1761ला झालेलं आहे मराठे व अब्दाली यांच्यामध्ये. ठीक आहे. आता जोड्या लावामध्ये वर्ष आणि युद्ध असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. पानिपतचं पहिलं युद्ध 1526, पानिपतचं दुसरं युद्ध 1556, पानिपतचं तिसरं युद्ध 1761. जोड्या लावामध्ये विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी फॅटमध्ये विरघळणारे विटामिन कोणते, तर कोणते मित्रांनो, विटामिन ए हे फॅटमध्ये किंवा चरबीमध्ये विरघळणारे विटामिन आहे. विटामिन ए सोबतचे कोणकोणते विटामिन आहेत जे फॅटमध्ये विरघळतात, तर बघा ए, त्यानंतर झाला डी, त्यानंतर ई, त्यानंतर बघा के. हे विटामिन फॅटमध्ये विरघळणारे विटामिन आहेत. ठीक आहे. पाण्यामध्ये विचारले तर बघा बी व सी हे जे विटामिन आहेत ते पाण्यामध्ये विरघळणारे विटामिन आहेत. ठीक आहे. विटामिनचा शोध कोणी लावला होता प्रश्न विचारला जातो, तर बघा कॅसिमिर फंक याने विटामिन किंवा जीवनसत्वाचा शोध लावलेला आहे. याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा. त्यानंतर बघा मादाम तुसाद दुबई येथे खालीलपैकी कोणाचा मेणाचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. मादाम तुसाद दुबईमधील मादाम तुसाद येथे कोणाचा मेणाचा पुतळा उभारण्यात आलेला आहे, बघा आपला साऊथचा ॲक्टर आहे अल्लू अर्जुन. दक्षिण भारताचा चित्रपटातील ॲक्टर आहे बघा अल्लू अर्जुन, याचा मेणाचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. कुठे, मादाम तुसाद दुबई या ठिकाणी. ठीक आहे. तर या दृष्टीने UAEचे सध्याचे हे कोण आहेत, मोहम्मद शेख आहेत. ठीक आहे, राजा. ठीक आहे, मोहम्मद शेख लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमात भारताच्या प्रत्येक नागरिकाची कर्तव्ये नमूद केलेली आहेत. कोणत्या कलमात, मोस्ट रिपीटेड प्रश्न आहे हा पण. बघा 51 या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. 51 मध्ये भारताच्या प्रत्येक नागरिकाची कर्तव्ये नमूद केलेली आहेत. 51 लक्षात ठेवायचं आहे. एक आणखी कलम लक्षात ठेवा, या ऑप्शनमध्ये नाही, 17, कलम 17 अस्पृश्यतेबा संबंधित हे कलम आहे, कलम 17. ठीक आहे, बऱ्याच वेळेला विचारण्यात आलेले कलम 17 लक्षात ठेवा. 51 म्हणजेच नागरिकांची कर्तव्य. ठीक आहे. त्यानंतर बघा 53 या ठिकाणी आहे बघा. 53 मध्ये काय आहे तर भारताच्या संघराज्याचे कार्यकारी अधिकारी राष्ट्रपती असतील असं कलम 53 सांगते. ठीक आहे. त्यानंतर बघा 50 काय सांगते तर न्यायिक व्यवस्था आणि कार्यालय व्यवस्था वेगळी असेल. न्यायिक व्यवस्था आणि कार्यालयीन व्यवस्था वेगळी असेल असं कलम 50 सांगते. ठीक आहे. त्यानंतर बघा 52 काय सांगते तर भारतास एक राष्ट्रपती असतील. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर आहे 51 नागरिकाची कर्तव्ये या ठिकाणी नमूद करण्यात आलेली आहेत. त्यानंतर प्रश्न आहे बघा राष्ट्रपती हजर नसल्यास राष्ट्रपती पदाचा कार्यभार कोण पाहतो. राष्ट्रपती हजर नसल्यास राष्ट्रपती पदाचा कार्यभार कोण पाहतात, उपराष्ट्रपती पाहत असतात. सध्या कोण आहेत भारताचे उपराष्ट्रपती, जगदीप धनखड. ठीक आहे, जगदीप धनखड हे भारताचे उपराष्ट्रपती आहेत. भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. ठीक आहे, तर उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती हजर नसल्यास राष्ट्रपती पदाचा कार्यभार पाहतात. आता राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती दोघेही नसतील तर कोण पाहतात, भारताचे सरन्यायाधीश पाहतात. ठीक आहे, भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत सध्या,
धनंजय यशवंत चंद्रचूड किंवा DY चंद्रचूड. ठीक आहे, हे सध्या भारताचे सरन्यायाधीश आहेत. तर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती म्हणजेच द्रौपदी मुर्मू आणि जगदीप धनखड हे दोघेही नसले तर DY चंद्रचूड हे राष्ट्रपती पदाचा कार्यभार पाहतील. ठीक आहे, या ठिकाणी समजलेलं आहे. पंतप्रधान आपले नरेंद्र मोदी आहेत. लोकसभा अध्यक्ष कोण आहेत? ओम बिर्ला. पुढील प्रश्न आहे बघा, कलर ब्लाइंड हा दृष्टिदोष असणारी व्यक्ती खालीलपैकी कोणत्या रंगांमध्ये फरक करू शकत नाही? बऱ्याच वेळेला प्रश्न विचारण्यात येतो हा. तर कोणत्या दोन रंगांमध्ये, लाल आणि हिरवा या दोन रंगांमध्ये फरक करू शकत नाही? कोणता दृष्टिदोष असणारी व्यक्ती? तर कलर ब्लाइंड. ठीक आहे, रंग आंधळेपणा याला मराठीत म्हटलं जातं. रंग आंधळेपणा हा जो आजार आहे तो असलेली व्यक्ती बघा लाल आणि हिरव्या रंगामधील फरक करू शकत नाही. ठीक आहे, तर मित्रांनो अशा प्रकारे बघा आपण 40 ते 50 प्रश्न या ठिकाणी तुमचे कव्हर करून घेतलेले आहेत. मस्त स्पष्टीकरण सहित तुम्हाला समजले असतील मित्रांनो. हे सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे होते. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला आपले दररोजचे व्हिडिओ पाहायला मिळतील. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास चालू राहू द्या, ग्राउंड चालू राहू द्या. धन्यवाद.